नमस्कार मित्रांनो, मी फिरदौस शेख डिजिटल बनव यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या दर्शकांचे काही क्वेरीज आहेत, तर त्याचा सोल्युशन काय ते आपण इथं पाहूया. एक दर्शक कॉमेंट्स करतायत, माझ्या आजोबाची कुणबी नोंद बुलढाणा जिल्ह्यात सापडली, ते तिथे शिकायला होते. आमच्या मराठवाड्यात राहतो जालना तालुका भोकरन येथील एसडीएम मला कुणबी जात प्रमाणपत्र देत नाही, त्याची तक्रार कोणाकडे करावी. हे बघा, मुळातच एसडीएम तुम्हाला जात प्रमाणपत्र देत नाही, तर त्याचं मेन कारण जो आहे, तुम्ही आजोबाचे तुम्ही दाखवताय त्यांचा जो बुलढाणा जिल्ह्यातली नोंद सापडलेली आहे. तर तुम्ही इथं मराठवाड्यामध्ये जालन्यामध्ये म्हणजे राहताय, तर ते तुमचे वडील जे आजोबा आहेत ते शिकायला तिथं होते, तर तुम्ही त्यांचा जो शाळेचा निर्गम उतारा असतो त्याच्यामध्ये जन्मस्थळ वगैरे या सगळ्या गोष्टी असतात, तर ते म्हणजे तिथं काढण्याचा प्रयत्न करा. म्हणजेच तुम्ही जे आजोबाचे डॉक्युमेंट लावले ते तुमचेच आजोबा आहेत हे सिद्ध होईल आणि त्यांचा एसडीएमचा समाधान होईल. आताच्या सध्या परिस्थितीत काय होतंय का, तुम्ही जे आजोबा दाखवतायत त्यांना असा संशय आहे का ते तुमचे आजोबा नसून तुम्ही नाम सदृश्य व्यक्तीचा डॉक्युमेंट लावून तुम्ही तुमची जात सिद्ध करण्याचा प्रयत्न करताय. आणि तसा जर तुम्ही सिद्ध करू शकत असाल आणि तरीही एसडीएम देत नसाल, तर त्याला एकच मग पर्याय असतो. तुमची जी पण कास्ट आहे, समजा तुम्ही SC VJNT OBC वगैरे असाल, तर तुमचा जो समाज कल्याण विभागाचा ऑफिस असतो, म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी जात पडताळणीचा जो ऑफिस आहे जिल्ह्याला असतो तो, तर ते तुमचा जो जिल्हा आहे तिथं जाऊन त्या समितीला अर्ज करा आणि समितीचे तुमचे डॉक्युमेंट, तुमचं जे म्हणणं आहे ते ऐकून घेतील आणि मग ते संबंधित SDO ला आदेश करतील का यांची जी आहे ती ग्रह चौकशी, म्हणजेच त्याला आपण होम इन्क्वायरी म्हणतो, तर त्याच्या मार्फत यांची ग्रह चौकशी करून आणि यांना जातीचा दाखला दे असे ते आदेश तिथं एसडीएम ला देतील आणि तुम्हाला जातीचा दाखला मिळेल. पुढची क्वेरी आहे, मी आपला व्हिडिओ पाहून कास्ट व्हॅलिडिटी अप्लाय केली, 10 दिवसात कास्ट व्हॅलिडिटी मिळाली, धन्यवाद सर. धन्यवाद आपण जे कॉमेंट केल्याबद्दल. असंच आमचा डिजिटल बनव यूट्यूब चॅनल पाहत राहा, फॉलो करा, शेअर करा मित्रांना. नेक्स्ट क्वेरी आहे, कास्ट व्हॅलिडिटी आहे पण कास्ट सर्टिफिकेट 1988चा सर्टिफिकेट हरवले आहे, तर ओल्ड सर्टिफिकेट कुठं मिळेल? हे बघा, तुम्हाला जात पडताळणी सर्टिफिकेट मिळवू शकता, परंतु कास्ट सर्टिफिकेट डुप्लिकेट हे तसंच आहे, कुठं म्हणजे प्रोसेस त्याची नाहीये. मात्र त्याच्यासाठी तुम्ही एक काम करू शकता, 1988चा तर तुमच्याकडं झेरॉक्स कॉपी असेल जातीच्या दाखल्याची, तर त्याला तुम्ही तुमचा जो SDO आहे त्याच्याकडनं सर्टिफाईड करून घ्या आणि त्याचबरोबर एक पोलिसांची FIR कॉपी करून ठेवा. म्हणजे हा तुमचा जो सर्टिफिकेट आहे तो सर्टिफाईड केल्यानंतर इट विल बी ट्रीटेड ॲज अ ओरिजिनल आणि त्याचबरोबर एक पोलिसाचा FIR पण असू द्या, काही प्रॉब्लेम येणार नाही. नेक्स्ट क्वेरी आहे, सर माझे वडील सेवक आहेत, शाळेत मला नॉन क्रिमिलियर साठी काढायचे आहे, तर सॅलरीचे इन्कम इन्क्लूड होतोय का? प्लीज इन्फॉर्मेशन द्या. हे बघा, ह्याच्या संदर्भात एक GR आहे. आता जे सरकारी म्हणजे अधिकारी आहेत, तर त्यांची जी नॉन क्रिमिलियर काढण्याची जी पद्धत आहे, म्हणजे त्यांचा जो कॅडर असतो बकड, म्हणजे क्लास 1 ऑफिसर, क्लास 2 ऑफिसर, वडील आणि आई दोघं समजा असं SAV मध्ये, तर त्यांना कोण त्याच्यामध्ये पात्र आहे किंवा फक्त वडील असतील, तर ह्या सगळ्या गोष्टीचा एक मोठा GR आहे. तर तो माझा डिजिटल बनव जो ब्लॉगस्पॉट वेबसाईट आहे तिथं त्याच्यावरती मी ऑलरेडी म्हणजे तो GR अपलोड केलाय, ते एकदा पाहून घ्या म्हणजे तुम्हाला त्याची कल्पना येईल. नेक्स्ट क्वेरी आहे, सर मी अनुसूचित जमातीचा आहे, माझ्याकडे 1950 पुरावा आहे, तर जात प्रमाणपत्र मिळालं?
हे बघा, कोणत्याही जात प्रमाणपत्रासाठी तुम्हाला जे आहे मानक दिनांकापूर्वीचे पुरावे, जसं SC आणि ST साठी आपल्याला 1950 पूर्वीचे पुरावे लागतात, VJNT साठी 1961, BC SBC साठी 1967. आता ह्या मानक दिनांकापूर्वीचे पुरावे जर आपल्याकडं, आता हे मानक दिनांकाचे पुरावे कोणते, तर तुम्ही महाराष्ट्रात कायमस्वरूपी मानक दिनांकापूर्वीपासून राहत आहे म्हणजे रहिवास संदर्भात, आणि दुसरा जातीचा उल्लेख असलेले मानक दिनांकापूर्वीचे पुरावे. आता मात्र इथं समिती जी आहे, आता SC STच्या बाबतीमध्ये 1950 पूर्वीचे पुरावे, तर समितीला पण माहित असतं की एवढे जुने पुरावे जनरली म्हणजे अवेलेबल होणार नाही, परंतु तुम्हाला तिथं फक्त कमीत कमी रहिवासी असल्याबाबतचा 1950 पूर्वी म्हणजे मानक दिनांकापूर्वीचे पुरावे द्यायचे, आणि जाती संबंधात समजा असेल तर 1960च्या अगोदर पण जर असला तर समिती एवढा म्हणजे त्याला म्हणजे समजतंय का ठीक आहे 1960 पर्यंत पुढचे पण तुम्ही जर पुरावे सादर केले तर समिती तेवढा एक्सेप्ट करते. मात्र इथं तुम्ही जो तुमचा वंशावळ आहे ती फार महत्वाचा रोल प्ले करणार आहे, तर त्याच्यामुळे तुम्ही तुमची जी वंशावळ आहे ती सविस्तर विस्तृत करा. अनेक जण काय करतात, आपली वंशावळ शॉर्ट करतात. आता ज्यांच्याकडे डॉक्युमेंट प्रॉपर वगैरे त्यांनी शॉर्ट केली, पण जसा आजोबा, वडील, अर्जदार, तर त्यांना मिळून जाते. परंतु ज्यांच्या डॉक्युमेंट्स मध्ये थोडासा म्हणजे काही त्रुटी असतील किंवा त्याचे कमी असतील, तर मग अशा वेळेस अशा अर्जदारांनी आपले जे अप्लिकेशन आहे वंशावळ, तर त्याला त्यामध्ये ते म्हणजे आणखी सविस्तर विस्तृत करा, डिटेल करा. आता जसा पंजोबा घेतला, मग पंजोबांना मग तुमचे आजोबा, चुलत आजोबा वगैरे असं, मग त्याच्यानंतर आजोबांच्या नंतर मग आणखी आजोबा, चुलत आजोबांचे मुलं मुली, त्याच्यानंतर मग वडील, मग वडिलांचे मग भाऊ बहिणी, चुलत बहिणी, आत्या, चुलत आत्या, अशा प्रकारे जर वंशावळ जर तुम्ही सविस्तर विस्तृत केली आणि त्याच्या अनुरूप डॉक्युमेंट लावले तर समितीचं समाधान होतो, आणि वंशावळ विस्तृत करण्यामाग म्हणजे समितीला पण एक प्रोत्साहन मिळतो, आणि त्यांची खात्री होते का नाही हा या समाजाचा आहे, या जातीचा आहे, आणि त्याला कास्ट व्हॅलिडिटी साठी अडचण येत नाही. पुढचा क्वेश्चन आहे, डॉक्युमेंट अपलोड केल्यावर PDF फाईल येत आहे. हे बघा, यांचा जो कॉमेंट आहे तो E-Drive व्हॅलिडिटी साठी. आता E-Drive व्हॅलिडिटीची जी साईट आहे ती महाऑनलाईनने विकसित केलेली आहे, ती म्हणजे ती डिझाईन केलेली आहे. आता महाऑनलाईन मध्ये PDF ची जी साईज आहे ती 100च्या वर, 100 KB पेक्षा वर आणि 500 KBच्या आत असायला, तर तुमची ती PDF फाईल अपलोड होऊन जाईल. जर तसं नाही झाला, आणि दुसरं एक कारण हे पण असतो, कधी कधी काय होतो, आपण जे डॉक्युमेंटचं नेम आहे त्याचा जसा आधार कार्ड, आधार आणि स्पेस देऊन कार्ड असं की जर नेम असेल तर त्याला आधार कार्ड एक संलग्न करा किंवा फक्त आधार लिहा, म्हणजे एकच लिहा, म्हणजे स्पेशल कॅरेक्टर असलेले जर नेम आहे त्या अशा फाईली जनरली कधी कधी ते अपलोड होत नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कास्ट SDM देत नाही. तर हे बघा, मी आत्ताच सांगितलंय, SDM कास्ट सर्टिफिकेट देत नसेल तर तुमचा जो जात पडताळणीचं कार्यालय आहे तिथं अर्ज करा. ते तुमचं म्हणणं ऐकून घेतील, डॉक्युमेंट्स पाहतील, आणि त्यांना वाटलं का तुम्ही या म्हणजे ह्याच्यामध्ये बसताय तर ते संबंधित SDO ला आदेश देतील का यांची गृह चौकशी करा, आणि त्याच्यानंतर गृह चौकशीचा आदेश होतो. त्यावेळेस तलाठी तुमचा जो मूळगाव आहे तिथं जाऊन इन्क्वायरी वगैरे करून तो अहवाल सादर करतो, आणि त्या अहवालावरती मग SDM तुम्हाला जातीचा दाखला इश्यू करतो. नेक्स्ट क्वेरी आहे, सर कमीत कमी किती दिवसात कास्ट व्हॅलिडिटी प्रमाणपत्र मिळाले, आपल्या अनुभवातील एखादा उदाहरण. हे बघा, आता हे एका दिवसात पण म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी मिळते. हा जो आहे हा प्रकार जे शाळेमध्ये, कॉलेजमध्ये ज्यावेळेस ते कॅम्प लावतात जात पडताळणी समितीचे लोक,
तर तिथं कधी कधी एका दिवसात पण कास्ट व्हॅलिडिटी मिळते जर त्यांचे डॉक्युमेंट प्रॉपर वगैरे असले तर. आणि समजा त्यांच्यामध्ये काही उणिवा असल्या तर मग 2-3 दिवसात पण मिळते, परंतु एका दिवसात पण कास्ट व्हॅलिडिटी मिळालेली म्हणजे प्रकरण होतो. आणि जनरली शैक्षणिक बाबीसाठी जात पडताळणी समिती कोणतेही प्रकरणे ते 2 महिन्यामध्ये निपटारा करण्याचा प्रयत्न करतात. तर हाय असे अनेक अनुभव आहेत, लवकर पण मिळते. नेक्स्ट क्वेरी आहे सर, कास्ट वैद्य प्रमाणपत्रासाठी दाखल केले त्याच्यानंतर नोटीसही निघाली का नाही, हे पुढे प्रक्रिया. हे बघा, आता तुम्ही जात पडताळणीसाठी अप्लाय केले तर तिथं तुम्ही तुमचा ईमेल आयडी जो आहे तो फार महत्वाचा असतो. तर तुम्ही ज्या ईमेल आयडी तिथं तुम्ही रजिस्टर्ड करताना दिलेले आहे त्याच्यावरती सगळे म्हणजे मेसेजेस तुम्हाला येतात. त्याच्यात काही त्रुटी असेल किंवा तुमचं जात पडताळणी म्हणजे मान्य केल्यानंतर ते जात पडताळणीचा दाखला तुम्हाला PDF त्याच्यावरती येतो, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मेलवर येतात. अनेकदा असं पण होतो का मेल आयडी मध्ये इनबॉक्स आपण पाहतो, तर तिथं तुम्ही स्पॅम मेल वगैरे पण चेक करत राहा. मात्र इथं जर तुमचा प्रॉपर ईमेल आयडी तुम्ही रजिस्टर केलेला असेल तर त्याच्यावरती जनरली सगळे म्हणजे मेसेजेस येतात. त्याचबरोबर जे तुम्ही भारती जर असेल साईट तर त्याच्या लॉग इन आयडी मध्ये पण तुम्हाला कळते. ए ड्राईव्हचं असेल तर ए ड्राईव्हच्या साईट लॉग इन आयडी मधनं पण तुम्हाला त्या संदर्भात स्टेटस कळते. नेक्स्ट क्वेरी आहे, पुणेला राहतो आणि माझं नाव गाव नांदेड आहे आणि माझं पण आधार कार्ड वरती पुणेचा ऍड्रेस आहे. तुम्हाला काही अजिबात काही येणार नाही. हे बघा, तुम्हाला जात पडताळणी सिद्ध करण्यासाठी मानक दिनांकाचे पुरावे लागतात, ते तुमच्या नेटिव्हचे असतात, मूळ गावाचे. आता अनेक जण 99% लोक मूळ गाव सोडून आता दुसरीकडे स्थलांतरित झालेले, तर त्यांच्याकडं जिथं तुम्ही सध्या राहते तिथलंच म्हणजे आधार कार्ड वगैरे असणार. तर गरज नाहीये की तुम्हाला तुमचं आधार कार्ड मूळ गावाचंच पाहिजे. फक्त एवढे की तुम्ही म्हणजे तुमची जी म्हणजे अर्जदार आहे तो आणि मूळ गाव हे म्हणजे तुमचा हे जो क्रमवार आहे ते तिथं सिद्ध व्हायला पाहिजे. बाकी आधार कार्ड तुमचं मूळ गाव सोडून असेल त्याला काही प्रॉब्लेम येत नाही. तर मित्रांनो, आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. धन्यवाद. जय हिंद.